आज गुढीपाडवा होता आणि त्याच्यासाठीच मी मस्तपैकी रेडी झाले होते इथे साडी वगैरे नेसून. गेल्या वर्षीपासून आम्ही गुढीपाडवा साजरा करतो आणि या वर्षीचा गुढीपाडवा तर खूप खास होता, कारण आज ह्या वर्षी आमच्या सोबत रिद होता. गेल्या वर्षी तो पोटात होता, ह्या वर्षी सोबत आहे. नवऱ्याने न सांगता काही आणल्यावर किती मस्त वाटते ना. तसंच आज प्रदीपने न सांगता गजरा आणला होता. प्रदीपने पूजेचं सामान वगैरे आणले आणि लगेच मग गुढी बांधायला घेतली, कारण आधीच उशीर झाला होता. माझी तयारी, रिद्धवची अंघोळ, तरी लुडबुड मधामध्ये, त्याच्यामुळे आधीच खूप उशीर झाला होता. 10-11 वाजले होते आम्हाला गुढी बांधायला आणि बांधता बांधता तर 12 वाजले होते. आणि तुम्ही रिद्धवकडे बघा की किती लक्ष देऊन पाहत होता तो, की आई पप्पाचं काय चाललंय, आज एवढे नटून चटून काय करताय. खूप भारी वाटतं सण वगैरे असे साजरे केल्यावर. आणि आम्ही डिसाईड केले की सगळे सण आपण साजरे करायचे, कारण रिद्धवनी ते पाहिले पाहिजे, सणाविषयीच्या संस्कृतीविषयी माहित झालं पाहिजे त्याच्यामुळेच. आणि सण म्हणले की छान छान रेडी व्हायचं, छान छान खायला करायचं. आणि गुढीपाडवा म्हटलं की श्रीखंड पुरी हा ठरलेला मेनू असतो. यावेळेस श्रीखंड बाहेरून न आणता घरीच बनवायचं ठरवलं. तर दही आधी चाळणीमध्ये घट्ट होण्यासाठी ठेवलं होतं. पाणी सगळं निचरल्याच्या नंतर त्याच्यामध्ये केसरचं दूध, इलायची, साखर वगैरे टाकून मस्त स्मूथ होईपर्यंत फेटून घेतलं. आणि खरंच सांगतो, एवढं मस्त श्रीखंड झालं होतं की मी पहिली वेळेस एवढी पुरी आणि श्रीखंड खाल्लं.